जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे विठ्ठल विठ्ठल श्री राधे जी मेरी स्वामिनी मेरा राधे जी को दास जन्म जन्म दीजो मोहे वृंदावन को वास स्मर जनक मुकुंदा सच्चिदानंद कंदा अखिल रूपा भेदा ना करे पार वेदा मुनि जन गुण ध्याति शंभु संतोष नामी सदैव लहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तू करे चरण संताजिया संताजिया तू करे चरण संताजिया संताजिया त्यांच्या पदाने तुझी तारू त्यांच्या पदाने तुझी तारू दुसरे चरण संताजिया संताजिया दुसरे चरण संताजिया संताजिया त्यांच्या पदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन उतरे शरण संताजिया त्यांच्या कृपादाने तुझीचा विस्तारू बाबाजी तत्करुणात नका करू प्रथम नमन उतरे शरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी तत्करुणात पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मन मकर सुधारी बननो रघु बल विमल जसु जोदायु फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहि हरहु कलेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय सेवेला गिर सेवा सेवेला
यावरी न करावा हेरू शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो विठ्ठल 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 ते निसार्थक देहाचे वाचे नाम विठ्ठलाचे ते निसार्थक देहाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त ज्यांच्या कवित्वाचं कौतुक जगाच्या मालकानं विश्वाच्या मालकानं करावं एवढंच नाही जगाचा चालक मालक पालक या जगात नियंत्रण सुद्धा ज्यांनी आपल्या सामर्थ्याच्या बळावरती ज्यांनी आपल्या भक्तीच्या नामाच्या अगदी भक्तीच्या बळावरती जगाच्या मालकाला सुद्धा दळण दळायला लावलं गौऱ्या थापायला लावल्या एवढंच नाही जगाच्या मालकाला स्वतःची कामं करायला लावली अशा ज्यांच्या कवित्वाचं कौतुक सकल साधू संतांनी करावं अशा असणाऱ्या महिला संत स्त्री संत असणाऱ्या संत जनाबाई महाराज यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाचा मनुष्य जन्माला आल्यानंतर याच्या सार्थकते करता काय करावं ते सांगणारा विठ्ठल विठ्ठल जन्माला आला तर देहाचं सार्थक करण्याचा प्रयत्न करा कारण जन्माला आला म्हटल्या मृत्यू तर आपल्याला आहे मरावं तर लागणार आहे परंतु मरण्या अगोदर असं काहीतरी करून जायचंय की या देहाचं सार्थक होईल मग जनाबाई महाराज सांगतात आलाच जन्माला तर असा देह वाया घालू नका मिळालेला देह असाच वाया घालू नका त्याचं सार्थक करा तुमच्या आमच्यासारख्या जर जीवानी जनाबाईंना प्रश्न करावं का हो जनाबाई जर तुम्ही म्हणता म्हणून आम्ही जर देवाचं आम्ही काय केलं देहाचं सार्थक करायचं ठरवलं तर देहाचं सार्थक कशाने होलं वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे या वाचेने विठ्ठलाचं नाम घेतलं की त्याच्या जीवनाचं त्याच्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही बरं का असं कारण आईसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा वर्णन करायला शब्दच नाही कारण एवढा मोठा नामाचा महिमा आहे ज्याला वाटतं या देहाचं सार्थक करावं त्याने नामाला धरावं नामाला धरलं की आपण तरलो म्हणायचं समजून जायचं आपण हा देह सहजगत्या आपण सार्थकी लावू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल भगवंताचं भजन करावं लागेल बरं भजन का कारण या त्रिभुवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर भक्त आणि फक्त भगवंताचं नाम आहे या कलियुगामध्ये काय श्रेष्ठ असेल तर भगवंताचं नाम आहे मग काय काय लोकांना पटत नाही कारण आजकालची लोक अशी आहेत सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवतील पण महाराज लोकांवरती बुवा लोकांवरती विश्वास ठेवणार कोण म्हणलं कीर्तन चालू व्हायच्या अगोदरच नाही म्हणताय सुरुवातच नाही तर शेवट कसा जायचा हेच प्रश्न आहे हो नाही विश्वास बसत नाही का महाराजांनी आपल्याला तारीख केला हो म्हणलेत खरं पण पाकिट भरपूर भेटलं दुसरीकडे गेलं तर म्हणजे महाराज इथं जागेवर येईपर्यंत विश्वास वाटत नाही मग जनाबाईंनी सांगावं की बाबा देहाचं सार्थक हे नामात आहे वाचने नाव घ्या पण लोक ऐकायला तर रे कसं काय जनाबाई तुम्ही म्हणता म्हणून ऐकायचं जनाबाई म्हणतात मी म्हणते म्हणूनच ऐकायचं कारण तुम्हाला काही साधं सुद्धा कोणी सांगत नाही उठक सीट कोणी उठावून सांगत फिरवा असं नाही इथं तुम्हाला सांगताय कोण म्हणे नामयाची जणी ज्याच्यासोबत ते उठतो बसतो त्या नामदेव महाराजांची मी दासी आहे आणि त्या दासीचं सांग नाही तुम्हाला की बाबा हो देहाचं सार्थक फक्त नामात आहे याचं यथार्थ वर्णन अभंगामध्ये जनाबाई करतात विठ्ठल अभंगाचं चिंतन फार मोठं आहे परंतु चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचा आज या ठिकाणी पहा सगळ्याला माहित आहे सगळ्याला ज्ञात आहे भोसले परिवार आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि सर्वांच्या कंठस्थ असणारं भोसले परिवार हृदयस्थ असणारे भोसले परिवार अगदीच असणारे संपूर्ण भोसले परिवार या भोसले परिवारातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती या परिवाराचा आधारस्तंभ या परिवाराचं थोडक्यात मूळ म्हणा या परिवाराचं मूळ असणारे ज्यांचं आजचं हे तृतीय पुण्यस्मरण आहे कैलासवासी जनार्दन कृष्णा भोसले बाबांचं असणारे या ठिकाणी आजोबांचं असणारं तृतीय पुण्यस्मरण आणि त्यानिमित्तानं असणारं संपूर्ण आपले हे भोसले परिवार आज एकत्र येऊन त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत खरं पाहायला गेलं तर आता 3री पुण्यतिथी मला आठवतंय गेल्या वर्षी
गेल्या वर्षी माझंच कीर्तन होतं आणि योगायोगाने बाबांनी फोन केला की महाराज कार्यक्रम आपल्याला करावं लागतं. दिदीचंच कीर्तन आपल्याला, दादांना आमच्या बाबांना फोन केला होता की ताईचंच कीर्तन आपल्याला घ्यायचं आहे. आणि सांगायचं म्हणजे मी बाबांना गेले बाबांना 10 दिवस सांगत होते, बाबा एकच टाईम कीर्तन घ्या, लय आपल्याला लोड घ्यायचा नाही, शेवटपर्यंत टिकायचं आहे. एवढं लोड घेत म्हणलं तर मला नाही वाटत मी 50शी गाठेलो, नाही वाटत. कारण ह्या कार्यक्रमाच्यामुळं आमचा निमा प्रवास तर महाराज लोकांचं माहीत असेल बरं का. आता ही सगळी महाराज लोकच आहे, आपल्याला कळतंय. 24 तासातलं 2 तास द्या कीर्तनाला सोडून, 2 तास आराम, बाकी सगळं काही आहे ना ते गाडीतच आहे. त्याच्यामुळं खरं सांगायला गेलं बाकीच्याचं मला माहीत नाही, पण माझे गुडघे आताच कटाकटा करायला लागले. पुढचं तर लय अवघड आहे. बाबा तुम्ही जगला बरं का लय वर्ष, आमचं वाटत नाही एवढं. बरं प्रवासात आता गाडीत नाही, त्यामुळे बाबांना सांगितलं होतं एक टाईम कीर्तन ठेवा. पण बाबा म्हणले आता देवाची इच्छा असेल, देवालाच वाटतंय घ्यावं कीर्तन, करावं कीर्तन, तर नाही काही म्हणायचं. आजच्या दिवशीच्या 4 तारखा बाबांनी रद्द केल्या आणि 4 केल्यानंतर बाबा म्हणले महाराज मी नाही म्हणून सांगतोय पण तरी पण येतात ना. म्हणल्यानंतर आता जर एखादी तारीख आली तर मी नाही म्हणणार नाही. आणि शेवटी बाबांचा फोन आलाच की ताई आपल्याला कीर्तन करावंच लागतंय. त्यामुळे इथं येण्यात माझी तब्येत एवढी बरोबर नाही, आता मी आजार आहे, पण तरीसुद्धा पाहुण्या रावळ्याचं तेवढं ऐकावं लागतं. नातीगतीच नाही जपली तर परत अवघड होतं. बाकीच्या लोकांना काही म्हणता येतं, पण जरा आपल्या लोकांचं कसं असतं आहे का नाही. म्हणून आपल्या लोकांकरता खास या ठिकाणी येण्याचा योग, फार सुंदर असं नियोजन बाबांनी या ठिकाणी केलेलं आहे. असणारे संपूर्ण मंडळी, आज खरं पाहायला गेलं 3री पुण्यतिथी आहे. गेल्या वर्षी माझं कीर्तन होतं आणि आपलं कर्जत तालुकाच येतो ना आपला, हां कर्जत तालुका म्हणजे सामान्य नाही. का माहिती आहे का, कारण देवाचं साक्षात ठिकाण आपल्या इथं आहे. धाकटी पंढरी आपल्या कर्जत तालुक्याला म्हटलं जातं, कर्जतला म्हटलं जातं. एवढंच नाही तर कर्जत म्हणजे मी साधं का म्हणत नाही, कारण रत्नाचं खान म्हणजे कर्जत आहे. या कर्जत भागामध्ये तुम्ही नाही म्हटलं तर गायक, वादक, कीर्तनकार लोक अफाट आहेत, अफाट. पण तरीसुद्धा एवढ्या कीर्तनकारातून मलाच बोलवावं असं वाटलं आणि ही बुद्धी भगवंताने दिली म्हणजे खरंच विशेष आहे. म्हणून खरंच आभार एवढ्या लोकातनं. म्हणजे मला स्वतःला मोठं म्हणते असं नाही बरं का, पण एक आपलंच नाव आलं म्हणजे कुठंतरी मनात आलं असेल, माझ्याविषयी प्रेम उत्पन्न झालं असेल, नाही ताईला बोलवायचं. पण तरीसुद्धा आनंद या गोष्टीचा वाटतो की सर्व कीर्तनकार मंडळी आहेत, पण कीर्तनकार असून सुद्धा एखाद्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला उभा राहायला सुद्धा खरंच मोठं मन लागतं. म्हणून यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. हां, आणि म्हणून खरंच सुंदर असे असणारे आपले गायनाचार्य मंडळी, दादा या ठिकाणी आहेत, दादा सर्व असणारे काका या ठिकाणी, बाबा आहेत, सुंदर असे मंडळी, सुंदर असे मृदुंगाचार्य, सुंदर असे असणारे सिस्टीमवाले दादा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता ते तुमचेच आहेत बरं का. माधव दादांनी फार सुंदर सिस्टीमचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. माझं काय म्हणणं असतं, काही नसावं कार्यक्रमाच्या ठिकाणी, पण हे असावं. हे नसेल तर ह्याचं काही खरं नाही बाबा. ते आम्हाला रात्रीच कळलं, एवढा वैताग आला. मग मला वाटतं हे गुलाबजाम नाही, गुलाबजाम रात्री शिळ्या भाकरीचं तुकडं होतं, खायात जाईना. तर त्यांना किती आवाज दे म्हटलं तरी नाही. मग पण नाही, बरं आहे बरं का, तर सुंदर आहे. म्हणून माधव दादांसाठी, आपल्या दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण आपल्या लेकराचं कौतुक करायचं असतं ना, आपण आपल्या लेकराला मोठं करायचं असतं बरं का. आणि म्हणून खरं या ठिकाणी सुंदर असं सांगायला गेलं बरं का, कुठलीही कला छोटी किंवा मोठी नसते, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, ते काम हे काम असतं. बघा जरा दादांकडे, बघा त्यांच्याकडं किती दिसायला साधे भोळे दिसतात ते, आहे का नाही. हां, तू का म्हणे भोळा आहे का नाही, एकदम भोळे आहेत ते. म्हणजे मी त्यांना नाव ठेवते असं नाही बरं का. वा, असं तुम्ही हसला ना मग तर लईच भारी. मी भोळं का म्हटलं माहिती आहे का, माझं एकच सांगणं असतं, माणसानं दिसायला भोळं राहावं पण काम मात्र क्वालिटीचं करावं, कुणी नाद नाही केला पाहिजे. हां, तर खरी आपल्या कलेला, आपल्या त्या गुणाला किंमत आहे. आणि म्हणून माधव दादांचं सांगतात तसंच आहे. त्यांना बघितलं ना वाटत नाही की मोठी सिस्टीम असेल त्यांच्याकडं काही असेल, पण जेव्हा सिस्टीम बाहेर काढतात तेव्हा वाटतं हां मग असं असावं माणसाने. बरोबर, त्यांचे आभार. या ठिकाणी विनाकरी मावशी आहेत, संपूर्ण मंडळी या ठिकाणी आमचे केतन दादा उपस्थित आहे. सुंदर असं चॅनल त्यांचं आहे, त्यांच्या अगदी मनापासून आभार. आदी करून असणारे सर्व मंडळी रंग कीर्तनाचा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गाड्या. विठ्ठल विठ्ठल
तो जीवात्मा असताना जेव्हा त्या जीवात्म्यानं आपल्याकरता काही करताना मागं पुढं पाहिलं नाही, मग त्या जीवात्म्यासाठी एक दिवस, त्या दिवसातला 2 तास आपण का काढू शकत नाही? त्यांच्यासाठी का काही करू शकत नाही? ऐका, मरावं तर सगळ्याला लागणार आहे. आज ते गेलेत, उद्या आपण जाणार आहे. प्रत्येकाचा एक ना एक दिवस ठरलेला आहे. म्हणजे इथं आल्यानंतर कुणासाठी काही करायचंच नाही का? ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं, ज्यांनी आपल्याकरता जीवाचं रान केलं ना, त्यांच्यासाठी तरी काही ना काही करणं आपलं कर्तव्य आहे. आज खरं पाहायला गेलं, या भोसले परिवाराचं सगळं चांगलं आहे का? घराचा मूळ पाया बाबा चांगले होते, त्यांचे संस्कार चांगले होते, म्हणून आज परिवाराचं चांगलं आहे. आणि हे चांगलपणा असाच अबाधित राहण्याकरता त्यांच्या नावानं काही ना काही केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं, लेकरा बाळांनी करण्याकरता आपण पण तसं काहीतरी वागलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे. आजकाल झालं असं की एखाद्याच घरातनं माणूस जाण्याकरता लोक वाट बघतात, पण इथं मात्र परत येण्याकरता वाट बघतात. माणसाने असं जगावं गड्या. कारण बघा, मरण आपल्या हातामध्ये नाही, जन्म आपल्या हातामध्ये नाही, पण त्यामधलं छोटंसं आयुष्य आपल्या हातामध्ये दिलंय. ते आयुष्य जर चांगल्या पद्धतीने जगलो ना, तर जन्म तर सफल होईल, पण मरण सुद्धा असं होईल. ऐका, मरावं सगळ्याला लागणार आहे, पण मरायचं असतं माणसानं शरीरानं, मरायचं असतं माणसानं आत्म्यानं, पण मरावं शरीरानं, जावं आत्म्यानं, पण नावा रूपानं शिल्लक राहावं. जवळ बाबांना जाऊन 3 वर्ष पूर्ण झाली, पण तरी त्यांना विसरले नाहीत. त्यांच्या नावानं काही ना काही करणं या ठिकाणी चालू आहे. महत्त्वाचं म्हणजे दान धर्म करणं चालू आहे. आणि दान धर्माला एवढं महत्त्व आहे. आता बघा, आज एवढं मोठं पर्व, एवढं मोठं भाग्य की खरं पाहायला गेलं हा महिना सामान्य नाही. महिना कोणता आहे सगळ्याला माहिती आहे. कोणता महिना चालू आहे? वा, श्रावण महिना चालू आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त श्रवण केलं जातं. आणि जे श्रावण महिन्यामध्ये श्रवण केलं त्याचं अनुकरण वर्षभर केलं जातं, म्हणून श्रावण महिना. आता श्रावण महिना आणि श्रावण महिन्यातील महत्त्वाचा असणारा आजचा दिवस म्हणजे आज काय आहे? आज काय आहे?
वा, जे म्हणले त्यांचीच तेवढी आहे वाटतं. बाकी काही नाही, काही लोक धरत नाहीत. आता काय सांगावं, तसं तुम्हाला धाकटं पंढरपूर जवळ आहे म्हणल्यानंतर तुमचा विषयच नाही. पण मला असं वाटतं किमान माणसानं जन्मात आल्यानंतर एकादशी तरी करावी. आता बघा, एकादशीचा महान पर्व आहे आणि त्या पर्वावरती श्रावण महिन्यामध्ये एकादशीच्या दिवशी पवित्र श्रीने आपल्या भोसले परिवाराच्या दारामध्ये हरिकीर्तन होतं आहे. याच्यानं अजून काय पाहिजे? कारण कीर्तन होणं, भजन होणं महत्त्वाचं आहे. का माहीत आहे का? कारण की बघा, एखादा जीवात्मा गेला की त्याच्या नावापुढे आपण एक विशिष्ट गोष्ट लावतो. काय? कैलासवासी, स्वर्गवासी, पुढं वैकुंठवासी, असं काही ना काही लावतो. पण मनुष्याचे दोन गोष्टी ठरलेल्या आहेत. माणूस मेल्यानंतर एकतर स्वर्गात जातो, नाहीतर कुठं जातो? कुठं? नरकात जातो. एकतर स्वर्गात जातो. जरा बोला जाओ, कसं आहे, मला जरा ऐकायला कमी यायला लागलं आहे, तेव्हा तुमचा आवाज माझ्यापर्यंत येऊ द्या. एकतर माणूस स्वर्गात जातो, नाहीतर नरकामध्ये जातो. आता सगळ्याला माहिती आहे स्वर्ग 3 प्रकारचे आहेत, मला तिकडे जायचं नाही. नरक 28 प्रकारचे आहेत, मला तिकडेही जायचं नाही. ऐका, स्वर्ग आणि नरक अर्थात सगळ्याला माहित आहे की पाप जास्त केलं की स्वर्गात जावं लागतं, पुण्य जास्त केलं की नरकात जावं लागतं. आणि असं हुकलं का काय? चुकलं का काय? हा, पाप जास्त केल्यावर ना कुठं? नरकात का स्वर्गात? हा, स्वर्गात. नरकात. हा, पाप जास्त केलं नरकात जावं लागतं आणि पुण्य जास्त केलं स्वर्गात जावं लागतं. मग प्रत्येक गेलेल्या माणसाच्या पुढं आपण कैलासवासीच का टाकतो, वैकुंठवासीच का टाकतो, नरकवासी का टाकत नाही? विचारा ना जरा स्वतःला. का? आपल्याला माहित आहे का तो जीवात्मा कुठं गेलाय? माहित आहे का आपल्याला? नाही माहीत. मग फक्त कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासीच का? त्याच्या पुढं का नरकवासी सुद्धा असू शकतंय ना? त्याने जीवनात काय केलंय आपल्याला माहित नाही. आणि इथं माणसाचं कसं आहे माहित आहे का? माणसानं किती जरी पुण्य करायला गेलं तर पापच करतं कधी कधी. आणि मग आपण लई पुण्यवान आहे असं समजायचं नाही. एखाद्याला चुकून जरी तुम्ही एखाद्याच्या भावना दुखवल्या असतील, मन दुखवलं असेल, तरी तुम्ही पापी झाला, तुमच्याकडनं पाप झालं. म्हणून आमचे गुरुवरे बाबा फार गोड सांगतात की एखाद्याची स्तुती करावी पण निंदा करू नाही. भले तो आपला दुश्मन जरी असला तरी, त्याने आपल्या ताटामध्ये विष घालण्याचा प्रयत्न केला तरी त्याला आपल्या मुखानं वाईट नाही बोलायचं. फक्त एकच म्हणा, तुला देव बघून घेईल, बाकी काही नाही. पण जेव्हा आपण त्याला निंदा करतो ना, त्याचा अर्ध पाप आपल्या डोक्यावर येऊन बसतं, बरं का? आणि म्हणून माझं एक सांगणं आहे की काही निंदा करा, पण जेव्हा निंदा करतो पाप घडतं ना, मग नकळत का होईना आपल्या हातून पाप घडतं. आता बघा, इथं एवढी माणसं आहेत, एखाद्याचं मन दुखवणं म्हणजे सुद्धा पाप आहे. आम्ही कीर्तनाला आलो, थोडासा उशीर झाला, आज आम्ही लवकर आलोय बरं का. पहिल्यांदा आम्ही जिंदगीत लवकर आलोय, लवकर 10च्या आधी आज आम्ही इथं आलोय. आणि आल्यानंतर बघा, समजा आम्ही चुकून आलो असतो, सगळे गायक वादक उपस्थित झाले असते, तुम्ही जर आम्हाला म्हटलं असतं काय महाराज एवढा उशीर असतो का, एवढे उशीर येतात वे, जावा माघारी, येऊ नका आता इकडं, करतो आम्ही इथं मस्त कीर्तन करायचं, करतो आम्ही कीर्तन, हा माघारी, असं तुम्ही म्हटला. हा तुमचा कार्यक्रम लवकर चालू हवा, लवकर संपा म्हणून तुम्ही म्हटला, पण आमच्या भावनांना ठेच पोहोचली ना, आम्हाला वाईट वाटलं ना, मग पाप झालं का पुण्य झालं? पाप झालं. इथून पुढे जर मी उशिरा आले तर असं म्हणायचं आधीच तुम्हाला सावध केलेलं बरं. हा, म्हणून पाप नकळत का होईना पण आपल्या वाणीतनं पाप घडतं, पुण्यवान नाही. मग का स्वर्गवासी हो, का कैलासवासी, का वैकुंठवासी? जर नरकवासी सुद्धा लावू शकतो, 28 प्रकारचे नरक आहेत, प्रत्येक वेळेचं प्रत्येकीचं नरक ठरलेलं. मग का नाही? त्याचं कारण, जर त्या गेलेल्या जीवात्म्याच्या नावानं त्याची आठवण काढून त्याच्या नावानं त्याचे घर परिवार जर दान धर्म सत्कर्माच्या गोष्टी करत असेल तर नक्कीच निश्चितच तो व्यक्ती वैकुंठाला, कैलासाला, स्वर्गाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्या जीवात्म्याच्या दारामध्ये किंवा ज्या जीवात्म्याच्या नावानं कीर्तन चालू आहे, ज्या जीवात्म्याच्या नावानं अन्नदान चालू आहे, अर्थातच तो कुठं गेलाय? स्वर्गाला गेलेला आहे, वैकुंठाला आणि कैलासाला गेलेला आहे. म्हणून त्याच्या पुढं नरकवासी येत नाही. ज्याच्या नावानं लेकरं बाळ काहीच करत नाही त्याला लावा, काय लावायचं ते. पण ज्याच्या नावानं चालू आहे ना त्याला लावता येत नाही, कारण त्या व्यक्तीचा उद्धार झालेला, मोक्ष मिळाला, कारण त्याच्या नावानं एवढं सगळं. आज एकादशीच्या महान पर्वावरती असणारे संपूर्ण भोसले परिवार बाबांच्या नावाने एवढं सगळं करत आहे. मी म्हणेल अशीच बाबांची सेवा करत राहा. विठ्ठल विठ्ठल
इतरांची तर सेवा आपल्याला करायची, पण तत्पूर्वी आपल्याला आपल्या देहाचं सुद्धा सार्थक करायचं आहे. पण त्याच्याकरता जनाबाई सांगतात, जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. जन्माला आल्यानंतर एक करा, देहाचं सार्थक करा. पण आताचा मनुष्य देहाचं सार्थक करण्याऐवजी देह वाया घालवते. देह वाया घालू नका. का? एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याचा. आणि काट्टहासानं अनेक सायासानं मिळालेला हा जन्म आहे. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. नरदेही येऊन हानी केली आणि काट्टहासानं या नरदेहाला इथं यावं लागतं. सदासजी भेटत नाही. आणि भेटलेला मनुष्य देह आपल्याला न कळल्यामुळे आपण वाया घालवल्याशिवाय राहत नाही. बरं, मिळाला तर वाया घालू नये याच्याकरता जनाबाई सांगतात. अनेक साधू संतांचा विचार जर केला तर साधू संतांनी सांगण्याचंच काम केलंय. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया झाले म्हणून भजा. एवढंच नाही, साधू संत सांगतात, वारंवार सांगतात की देहाचं हित करा, देह वाया घालू नका. त्याचं कारण तुमचं आमचं वाईट झालेलं साधू संतांना चालत नाही. बुडत हे जन येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. बुडत हे जन देखावे डोळा येतो कळवळा म्हणून. या त्यांना कळवळा येतो म्हणून सांगतात की बाबा आयुष्याचा नाश करू नका, या आयुष्याचं सार्थक करण्याचा प्रयत्न करा. पण का कळवळा येतो? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, हिताचा कळवळा, हिताचा कळवळा. डोस देतात. ऐका बाबा हो, आयुष्याचं सार्थक करा. मिळालं ना, जे लोक मागतात त्यांना मिळत नाही, तुम्हा आम्हाला मिळतोय तर सार्थक करा. पण ते कळत नाही म्हणून आता तरी पुढे हाच
आयुष्याचा नाश करू नका, याच्याकरता आता तरी पुढे हाची उपदेश नका करू अशा आयुष्याचा. मोलाचं आयुष्य असंच वाया घालवू नका. मग वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला तरी कळत नाही, आयुष्य वायाला लयाला घालवतो आपण. बरं, आयुष्य वाया नाही घालवायचं, मग काय करा, आयुष्याचं सार्थक करायचं. कितीतरी लोक अशी येत आहेत, कितीतरी वय झालं पण तरी अजून आयुष्याचं सार्थक करायचं कळलं नाही. असंच आयुष्य चाललंय, असंच नुसतं असंच आयुष्य वाया घालू नका. मग जन्माला आला काय गेला काय, काय अर्थ आहे? काहीतरी करून जावं सार्थक देहाचं. पण हे आयुष्य जातं तरी कळत नाही. काही काही लोक येतात आणि वजी वाहून मरून जातात. काय जन्माला येण्याचा अर्थ आहे हो आपल्या? जन्माला आल्यानंतर देहाचं सार्थक करण्याचा प्रयत्न करा, पण माणसं करत नाही, आयुष्य वाया घालवतात. बरं, कितीतरी लोकांनी आयुष्य वाया घालवलं. कसं? इथं बसणार किती लोक आहेत बघा. कुणाचं वय 50 वर्ष असेल, कुणाचं वय 80 वर्ष असेल, कुणाचं वय 75 वर्ष असेल, कुणाचं वय 25 वर्ष असेल, कुणाचं वय 30 वर्ष असेल, कुणाचं वय 20 वर्ष असेल, कुणाचं वय 18 वर्ष असेल, कुणाचं वय 19 वर्ष असेल, कुणाचं वय 16 वर्ष असेल, कुणाचं वय 15 वर्ष असेल. काही वय असेल आपलं. ते मी काय तोंडावनं कुणाचं वय सांगत नाही आणि तोंडावनं कुणाचं वय ओळखू सुद्धा येत नाही. आता काय, आधी लोक तोंडावनं सांगायचे किती वय असेल, पण आता तसं राहिलं नाही. आता तुपान क्रीमाने एवढा निघाला ते वय कुणाचं किती ओळखू येत नाही. आणि काही काही लोकांना तर किती जरी वय झालं तर त्यांचं वय चेहऱ्यावरती दिसत नाही. आता पहा, काय तुमचं वय असेल तर तुम्ही लक्षात घ्या की बाबा मी 50 वर्षाचा आहे, मी 30 वर्षाचा आहे, मी 80 वर्षाचा आहे, मी 90 वर्षाचा आहे, मी 75 वर्षाचा आहे, मी किती वर्षाचा, काय तुम्ही ठरवा. आपण एवढ्या वर्षाचं आहे. बरं, आपण एवढ्या वर्षाचा, विचारा ना स्वतःला, ठेवा अंतःकरणावरती हात, विचारा स्वतःला की मी गेले 50 वर्ष काय केलं, मी गेले 80 वर्ष काय केलं, गेले 25 वर्ष काय केले, आलं पाहिजे बरं का. गायक लोक नुसतं हा केलं की गायक लोकांना जिथल्या तिथं प्रमाण आठवलं तर गायक, नाहीतर बरं आहे बरं का. तुमच्या भागात ही समृद्धी जास्त आहे. आमच्या भागात आमचे गायक लोक गाडीत बसले म्हणतात महाराज तिथं ते प्रमाण मानायचं होतं, जर झालं की आता म्हणून काय उपयोग आहे का? जिथल्या तिथं ते देता आलं पाहिजे. म्हणून पहा, जन्मा येऊन काय केलं विचारा ना स्वतःला. अरे काय केलं जन्माला येऊन, आणि नसेल काय केलं तर करा. 2025 आपल्याला सुधारण्याकरता काही ना काही करण्याकरता दिलेले. आता गेलं 8 महिने गेलं, आता राहिलेल्या महिन्यात तरी विचार करा की करायचं मला काहीतरी. पण काही लोक म्हणतात महाराज लय काय काय केलं असं सुधारलं असतो, पण माग लय काय काय झाले आमच्याकडनं. पण माग झाले ना, मागचं विसरा. साधू संत सांगतात मागे पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे, मागे झालं पाहू नका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे, मागे गेले पाहू नका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका, आहे तुका, आहे तुका. मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे, मागचं विसरा. पण आता तरी सुधरा. 2025 सुधारण्याची वेळ दिली, सुधरा. बरं, सुधरून नेमकं काय करायचं तर ते जनाबाई महाराज अभंगाच्या प्रथम
जाता आलं पाहिजे हो. म्हणून पहा, जन्म येऊन या देख करा, देहाचे देहाचं सार्थक करायचे. मनुष्य मात्र देहाचं सार्थक करण्याऐवजी वाया घालवतोय. वाया, बरं वाया न घालवता आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे. पण वाया माणसाचं कसं चाललंय माहिती आहे का? पहा, एक थोडक्यात पटकन सांगून जाईल मी. एकदा काय झालं, एक राजा जंगलामध्ये गेला, पण फार वेळ जंगलामध्ये भटकत भटकत राहिला. स्वतःचं सैन्य हरवलं आणि जंगलामध्ये जात जात आतमध्ये गेल्यानंतर त्याला सूचना आता काय करावं. सैनिक हरवलं. मग फार वेळ झालं तिथंच भटकत राहिला. बघता बघता रात्र झाली. काळं कुठं अंधार, कुठं जाता येईना, काही करता येईना. त्याने विचार केला, आता जंगलात जर भटकत राहिलो तर हिंस्र पक्षी आपल्याला खाऊन मारल्याशिवाय राहणार नाही. मग काय करायचं? मग इथंच कुठेतरी आराम करू, पण कुठंतरी निवारा पाहायला पाहिजे. म्हणून अजून आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्याने त्या घर पाहिलं. त्या घराला पाहिल्याबरोबर एवढी जोराची भूक लागली आणि ते आता जेवतो का मग जेवतो असं झालं. दारासमोर जाऊन उभा राहिला, घोडा बाजूला लावला, हाक मारली. त्या घरामध्ये कोणी आहे का पाहण्याकरता. माई म्हणे कोणी आहे का घरामध्ये? आणि तेवढ्यात योगायोग की त्या घरामध्ये त्या घराची मालकी नव्हती, ती आली बाहेर. जंगलामध्ये एकटंच घर होतं. ती मावशी पळतच बाहेर आली. म्हणे का हो, काही काम काढलं एवढ्या रात्रीचं? हे आपल्याला वाटतं, पण ती तशी नाही. म्हणे का हो, काही काम काढलं? म्हणे काही नाही मावशी, इथून चाललो होतो, भटकलो, फार भूक लागली आहे आणि आता जर पोटाला नाही भेटलं ना मरून जाईल मी. मग पोटापुरतं काहीतरी द्या म्हणे. ते म्हणले असं थांबा म्हणे, मी आले लगेचच. घरामध्ये गेली, बाहेरून म्हणे ठीक आहे बसा. जेवायला बसवलं, जेवायला वाढायला लागले. म्हणे का हो माय, कुणाची म्हणजे कुणाची आज्ञा घेत होता का जेवायला वाढण्याकरता? म्हणे नाही हो. मग पाहिलं घरामध्ये काही अन्न आहे का नाही, वाटायला. आता म्हणले तुम्हाला द्यायचं म्हणलं घरात असलं पाहिजे ना शिल्लक. होतं म्हणून ठीक आहे म्हणे बसा. का हो माई, पण तुमच्या मनात नाही आलं कोण कुठला माणूस एवढ्या रात्रीचा आला, आपल्याला जेवण मागतोय, याला जेवण जर दिलं, समजा एवढ्या रात्रीचा आला म्हणजे चोरी करायला आला असेल, चोरी करण्याकरता आला, खाऊन पिऊन चोरी करणार असेल, असं का मनात आलं नाही? तेव्हा त्या मावशीने गोड उत्तर दिलं, दादा म्हणजे तुम्ही कोणी का असे ना, भले तुम्ही चोर जरी असला, तुम्ही माझ्या दारात आलाय, माझ्या दारातून तुम्ही शब्द काय वापरला की माई मला जेवायला पाहिजे. आपल्या दारातून एखादा माणूस जर भुकेने व्याकुळ होत असेल तर त्याला जेवण देणं हे आपलं कर्तव्य. हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते की आपल्या दारात आलेला माणूस कधी रिकाम्या हातानं गेला नाही पाहिजे. निदान आपल्या दारातलं पाणी तरी त्याने ग्रहण केलं पाहिजे, पाणी तरी प्यालं पाहिजे बरं का. आणि म्हणून आपल्याकडे पाहुण्यारावाची पद्धत आहे. कुठला कसला का माणूस असे ना, आपल्या दारात आला म्हटलं त्याला रिकामा जाऊ द्यायचं. सर्वभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारोनी, द्रव्य पात्र विचारोनी, द्रव्य पात्र विचारोनी. सर्वभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारोनी, द्रव्य पात्र विचारोनी, द्रव्य पात्र सर्वभूती द्यावे आणणार द्या का, दारात आल्याला सोडायचं म्हणजे रिकामं जाऊ द्यायचं नाही. म्हणून आपल्याकडे पाहुणं आलं तरी पाणी आपण देतो. आता चहाची पद्धत आली, आता चहा पाजते. जुन्या काळात चहा होता का, चहापत्ती होती का? नाही. जुन्या काळात चहा नव्हता, पण आत्ता चहा आला. जुन्या काळात जुन्या माणसांना माहीत असेल, फेटवाले बाबा, हे टोपीवाली माणसं तुम्हाला जुन्या काळात माहीत असेल. एखादी मुलगी पाहायला गेल्यानंतर, पाहुणं होऊन जर तुम्ही गेला, मुलगी पाहायला गेल्यानंतर चहा द्यायचे का तुम्हाला? पोहे खाऊ घालायचे का? जुन्या काळी बाहेरच पाण्याची ते भरून ठेवलेले असायचं बकेट, हातपाय धुवा, मग घरात आल्यानंतर पाण्याचा तांब्यान गुळ दिला जायचा खायला, गुळ पाणी खायला देत होते. आता आलं चहा द्या, कुठं काय द्या बरं का. आणि आजकाल चहा लईच झालं, लोकांना जेवाय नाही देणार पण चहा पाजल्याशिवाय लावणार नाही. त्या चहानी तर बाबा कुठलाही पाहुणा असू द्या, चहानी तर लोकांची भूक सुद्धा मरून गेली. चहा कुठल्या त्या इंग्रजांनी चहा सोडून दिला, ते आपला एवढा चहा आवडीचा झाला बाबा. एक वेळ माणूस जेवायचं विसरेल पण चहा प्यायचं विसरणार नाही. काय लोकांना चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि चहा पिल्याशिवाय झोप सुद्धा लागत नाही. एवढं चहाला स्वतःच्या जीवनात उतरून दिले. बरं ठीक आहे, पाहुणचारापुरतं ठीक आहे. बरं आता म्हणे तुम्ही चोरीच्या उद्देशाने जरी आला असला ना, आमची संस्कृती शिकवते दारात आलेला माणूस रिकामा नाही गेला पाहिजे. तुम्ही माझ्या दारातलं अन्न खाल्लंय, माझ्या हातचं अन्न खाल्लंय, अहो चोरी करताना एवढं तरी तुमच्या मनात येईल या बाईच्या हातचं आपण खाल्लंय, हिच्या दारात चोरी कशी करावी. माझ्या खाल्लेल्या अन्नाची तरी तुम्हाला जाण वाटेल ना, म्हणून मला तुम्हाला अन्न देणं करते. मग चोरी करा नाही तर काही. एवढं वाईट वाटलं राजाला. आपण चुकून का होईना पण तोंडातनं म्हणून गेलो, चोरी करायला काय करा, पण किती माईचं प्रेम आहे, एवढा आनंद वाटला. पण तरी त्या बाईने विचारलं नाही कुठनं आला, काय आला, कोण आहे काय.
मस्तपैकी राजाने जेवण केलं. परत चला तोपर्यंत पती आले. पतीने विचारलं म्हणे का काय झालं म्हणे जेवायला आले होते. जेवले का भरपूर पोट भरलं. चला म्हणे आता ते निघून गेले. गेल्यानंतर राजाला वाईट वाटलं. त्यांनी माझी भूक भागवली, त्यांनी मला काहीतरी दिलं, पण मी त्या बदल्यात काही देऊ शकलो नाही. एखाद्याने आपल्याला काही दिलं तर त्या बदल्यात देणं हे आपलं कर्तव्य आहे. मग काय करावं, काहीतरी दिलं पाहिजे त्या बदल्यात काहीतरी. राजा घरी गेला, राज्यामध्ये सगळं व्यवस्थित उरकलं आणि सगळ्या सैनिकाला घेऊन परत त्यांच्या दारात हाक मारली. माई म्हणे या बाहेर बोलवा. आता दोघंही पती पत्नी आले, पण आता ओळखत नव्हते का रात्री शिकाऱ्याच्या वेशामध्ये होते, आता राजाच्या वेशामध्ये आला. सोनं नाणं मुकुटे पाहिलं. म्हणे राजेसाहेब तुम्ही आमच्या घरी. माई ओळखलं नाही का म्हणे नाही ओळखलं. अहो तुम्हाला कसं ओळखणार नाही, तुम्ही राज्याचं राजा आहे म्हणे. मग राजा आहे मला माहिती आहे, पण तुम्ही मला याच्या आधी पाहिलं नाही म्हणे. नाही पाहिलं. अहो रात्री आलतो तो मीच होतो. काय म्हणता. हो म्हणे फक्त रात्री पोशाख वेगळा होता. बरं काय काम काढलं माय, तुम्ही मला काहीतरी खायला दिलं, माझं पोट भागवलं, मग त्याकरता काही ना काही मला देणं वाटतं, तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे, काहीतरी देऊ इच्छितो, मग मी जे देईल ना त्याचा आनंदाने फक्त स्वीकार करा, नाही म्हणू नका. ठीक आहे म्हणे चालेल ना. आता राजा एवढा देतो तर नाही कशाला म्हणायचं. त्यांनी सांगितलं मी माझा प्राण जरी दिला तरी तुमचे उपकार फिटणार नाही, कारण माझं पोट भागवलं तुम्ही. मग मी काय लय मोठं देऊ शकत नाही, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून देतो. बरं काय देतो. राजांनी सांगितलं तुमचं जीवनकारी इथंच आहे, जंगलात आहे, म्हणून जंगलाच्या पाठीमागं एक अख्खीची अख्खी माझी बाग आहे, ती बाग अख्खीची अख्खी तुम्हाला देऊन टाकतो. एवढा आनंद झाला का म्हणे फारच उपकार राजाचे झाले. पाया वगैरे पडले, भेट वगैरे झाली, सगळं झालं. राजा निघून गेला. आता यांचा दिनक्रम चालू झाला आणि सांगायला गेलं तर या माणसाचा होता कोळशाचा व्यापार, कोळशाचा. आणि राजानं अख्खी बाग दिली, म्हणजे दुधात साखर पडली. अख्खीची अख्खी बाग घेतली, आनंद वाटला. आणि बागेतली काय करायचं, लाकडं तोडायचं, कोळसा करायचा, विकायचा, मस्तपैकी कोळशाचे पैसे यायचे, आनंदात घर भागवायचा. एके दिवशी असाच आदिनमध्ये पाऊस पडला आणि पाऊस पडला की लाकडं ओली चिंब झाली. मग लाकडाचं जाळ करता येणार, त्याचा कोळसा बनवता येणार. त्याने विचार केला आजच्या दिवशी लाकूडच विकूया. लाकूड घेऊन विकण्याकरता गेला. ते विकणाऱ्या माणसाने विकत घेणाऱ्या माणसाने विचार का हो बाबा म्हणे एरीवारी तुम्ही कोळसा आणता, आज लाकूड म्हणे हां आज पावसामुळे जरा झालं. ठीक आहे म्हणे लाकूड घेऊन आला. मग त्याने जरा तपासणी चालू केली. म्हणे खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही, हे लाकूड तुमचंच आहे का, चोरलं नाही तुम्ही. म्हणे नाही काय बोलता म्हणे आमचंच लाकूड आहे. खरं म्हणे हो म्हणे. बरं तुमचंच लाकूड आहे, तुम्हाला माहीत आहे काय लाकूड कशाचं आहे. म्हणे कशाचं का असं ना. अहो कशाचं आहे तुम्हाला माहीत नसेल तर सांगू, हे लाकूड आहे चंदनाचं. ते काय म्हटलं माहित आहे का, चंदनाचं असं नाही तर येड्या बाबडीचं मला काय करायचं. एक तर माझा आज व्यापार झाला नाही, मला कोळसा करायचा होता, झाला नाही, तर चंदन असलं काय त्याचं. अरे बाबा म्हणे तुला कळतं का, चंदनाच्या लाकडामध्ये आणि येड्या बाबळीच्या लाकडामध्ये लई फरक आहे रे, लई फरक आहे. का जेवढे पैसे आजपर्यंत तू कोळशाचा व्यापार केला, पण जेवढे पैसे कोळशाच्या व्यापारानं तुला आले ना त्याच्या 10 पट पैसे नुसतं हे लाकूड विकल्यानं तुला येतील. काय बोलताय पाहुणं, जरा खरं तरी बोला. अहो खरंच नाही मला खोटं वाटतं. अहो खरंच तर नाही, खोटं वाटतं म्हणलं. लगेच त्याने ते पैशाचे नाणे वगैरे काढले, त्याच्या हातात टेकवले. त्याने तेवढे पैसे एकदम पाहिले. त्याने विचार केला 12 वर्ष जरी अफाट मेहनत केली असते तर एवढे पैसे भेटले नसते कोळशाच्या व्यापारामध्ये. आणि एवढे पैसे एका लाकडानं. मग सगळे लाकडं जर विकायला चालू केलं किती भारी होईल सगळी लाकडं विकायला चालू केल्यानंतर असं विचार आला की एका लाकडाचं एवढं पैसे. पण तेवढ्यात डोक्यावरती हात मारून घेतला. का अरे म्हणे का एका लाकडाचे एवढे पैसे मिळतात, पण अर्धी बाग आपण कोळशावारी घालवली. कोळशावारी अर्धी बाग गेली. तीच बाग आजपर्यंत लाकडं विकली असती ना, कसला बंगला झाला असता, फॉर्च्युनर घेऊन फिरलं असतं, फॉर्च्युनर. पण काही सुद्धा झालं नाही. एवढं वाईट वाटलं, माथा मारून घेतला त्यांनी. अरे म्हणे काय केलं. आणि माथा मारत थोडीशी स्माईल, थोडंसं हसू त्याच्या चेहऱ्यावरती आलं, आनंद चेहऱ्यावरती आला. का म्हणे की अर्धी बाग गेली ना म्हणे, अर्ध्या बागेचा कोळसा झालाय, पण अर्धी बाग अजून आपल्या ताब्यामध्ये. अर्ध्या बागेचा कोळसा झालाय, पण आता अर्ध्या बागेचं चंदनच करायचं. आणि त्याने मग विचार केला आणि अर्ध्या बागेत जेवढं चंदन होतं विकायला चालू केलं. एवढा पैसा यायला लागला. राजाचा राजवाडा होता, याचा महल झालं महल. राजवाड्यापेक्षा मोठं महल. अख्ख्या तालुक्यात जिल्ह्यात त्याच्या राज्यात बघायला ना एवढं मोठं घर झालं. राजाला सुद्धा पाहायला यावं लागलं. का चंदनाचा त्याने काय केलं, पैसा केला, पैसा.
नुसता पैसाच नाही, आता पैसे एवढे आहेत म्हणजे त्याने विचार केला साठवून ठेवायला नको, लई मोठं व्हायला लागलं की लोक नजर ठेवून बसतात, मोठं होतं काय, हे करतो काय, काय ना काय करतात म्हणे. मग आपण काय करू, हे कुठंतरी गुंतवून ठेवू म्हणून सोनं नाणं करायला चालू केलं. आणि सोनं नाणं बायकांना एक हाऊस असते लय, त्याला वाटलं आपल्या बायकोमुळं हे राजा प्रसन्न झालं, एवढं दिलं. मग बायकोला सोन्या नाण्याने मडवायचं. चल ग म्हणे, चल तुला सोनं नाणं करतो, चल तुला राणी हार, चप्पल हार, बुटाचा हार, कुठला कुठला हार ते सगळं करू, चल आता ढिलं पडायचं नाही, चल म्हणे तुला आनंदात करतो सगळं. आणि कसं असतं बायकोना असं प्रेमानं म्हणलं करू वाटतं, लय ॲटिट्यूड मध्ये म्हणलं ना ती येणारच नाही. ती काय म्हणे, तुमच्या पैशाचा अहंकार माझ्यापाशी नका दाखवू. तुम्हाला काय वाटलं तुमच्या पैशाने सोनं नाणं होईल, मी माझ्या पैशानं करेल. कुठले पैसे, माझ्या लाडक्या बहिणीचं आहेत. ते म्हणला दिवाळीतच उडलं, आता काय राहिलंय तुझ्याकडं म्हणे, दिवाळीचा बाजारच केला होता त्याचा, आता आई असतं वय नाही, ऐक म्हणे मला, नाही म्हणे करतो तुला, चल काय करायचं सांग. बायकांना सोने नाण्याची एवढी हाऊस असते, एवढी हाऊस की शरीराला कुठं जागाच ठेवणार नाही. सोनं नाणं करा, हाताला सोनं, इथं खांद्याला सोनं, कमरेला सोनं, गळ्याला सोनं, कानाला सोनं, नाकाला सोनं, बरं का. आणि कानाचं तर काय विचारूच नका, इथं टोचतेत ते टोचतात, इथं टोचतेत ते टोचतात, इथं असतंय, इथं असतंय, इथं असतंय, इथं असतंय, इथं सुद्धा टोचतात. इथं एवढं बारीक का हाऊस असते. परत इथं हे बारीक बारीक इथं असतं का नाही असतं. तो मावशी कशी झाकून घेतली लगेच, मी काय मागती होय तुम्हाला, असेल तुमच्याकडलं पण नको झाकून घ्यायचं का नाही. इथं असतं ना ते, त्याला काय म्हणतात मावशी, कुडक, कुडकं ना, कुडकच का किडकं, कुडकं, हा कुडकं असतं. हे सोनं नाणं तिने करायचं ठरवलं, सोनं नाणं केलं, बायकोला सोन्या नाण्याने मडवलं. एवढं सोनं झालं, एवढं सोनं का, त्याने अर्ध्या बागेचा कोळसा केला होता, पण अर्ध्या बागेचं चंदन, चंदनाचं काय केलं नामानं करणार. पण विठ्ठलच का, कारण जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. मग विठ्ठलच असा आहे जो आपल्या देहाचं सार्थक करू शकतो, तारू शकतो. कारण स्वतः भगवंतानी म्हणा, तुम्ही माझ्याकडे आला, तुम्ही मला भजलं, माझं भजन, माझं गुणगान गायलं की मी तुम्हाला तारणार, मी तुम्हाला तारणार, मी तुमचा उद्धार करणार, तुमचं सार्थक करणार. पण माझं गुणगान गायलं तर गीतेमध्ये स्वतः सांगतात ते श्यामहम समुदरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. म्हणजे मी तारेन तुम्हाला, मी उद्धार करेन, पण माझं भजन केलं. वाचनाम विठ्ठलाचे जय हो रे, वाचनाम विठ्ठलाचे, 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 वाचनाम विठ्ठलाचे. वाचनाम विठ्ठलाचे, वाचनाम विठ्ठलाचे, वाचनाम विठ्ठलाचे, वाचनाम विठ्ठलाचे. वाचनाम
भजन आतापर्यंत आयुष्य वाया गेलं. अर्ध्या बागेचा कोळसा झाला म्हणजे फक्त ते बागेचं उदाहरण नव्हतं. लक्ष द्या लक्ष. ओ कर्जतकर लक्ष द्या. त्या फक्त बागेचं उदाहरण होतं. या सुद्धा बागेचा अर्धा कोळसा झालाय. हा अर्धा कोळसा झाला. आता राहिलेल्या अर्ध्या आयुष्याचं काय करायचं? चंदन आणि चंदनाचं सोनं. आणि मग त्याच्याकरता आपल्याला काय वाचेत ना भगवंताचं विठ्ठलाचं भजन करावं लागेल. बरं विठ्ठलाचंच भजन का? या देहात स्वतः विठ्ठल आहे. एकदत्वी करा हरे ऐसा नामा ऐसा
सारी सीमा. नामाचा एवढा मोठा महिमा. जनाबाई सारख्या संत नुसतं नामा भगवंताचं भजन केलं, विठ्ठल 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 नुसतं भजन केलं ना, श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल जय हरी. नुसतं भजन केलं तर जगाच्या मालकानं दळण दळण्याकरता जनाबाई करता यावं. एवढंच नाही, जनाबाईच्या नामाचा एवढा महिमा की जनाबाईने थापलेल्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. जनाबाईच्या गौऱ्या, अय जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपलं तोंड सुद्धा म्हणत नाही आणि आपल्याला वाटतं आपण लय करतो. अरे काय केलं आपण, नाही केलं आपण काय. म्हणून भगवंताचं भजन जर केलं ना, काही कमी पडणार नाही आपल्या जीवनामध्ये. जनाबाई अधिकारानं देवाला भांडत होत्या, अधिकारानं सगळं करत होत्या, कारण नामाचं साधन होती त्यांच्याकडं. तुमच्याकडे नामाची साधनं असेल तर देवाला भांडता येतं, नामाची साधना नसेल तर देवाला भांडता येणार नाही. जनाबाई भांडत म्हणायच्या, देवा ये बाबा कधी येणार आहे तू. अरे माझ्यावर चोरीचा आळ लावतेत, काय काय करतात, कुठं आहे देवा तू. अरे चोरीचा माझ्या घरी. जनाबाई म्हणायच्या, देवा तुला यावंच लागेल. ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरी. आळ चोरीचा माझ्या घरी, आळ चोरीचा माझ्या घरी. म्हणून चोरीचा हार घेतात बाबा. चोरी मी केली म्हणतात, ये ना बाबा तू कुठं अडकला. बोलायचं एवढंच नाही, देवा का रे देवा उशीर लाविला, का रे देवा उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव वेडाला, तुझ्यासाठी जीव वेडाला. तुझ्यासाठी सोडिले घरदार आणि संसार उशीर लाविला, तुझ्यासाठी सोडिले घरदार आणि संसार उशीर लाविला, का रे देवा उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. म्हणायचं जनाबाई बोलवायच्या. आणि म्हणून जीवनामध्ये ज्याला वाटतं जनाबाई सारखं देहाचं आपल्या सुद्धा सार्थक झालं पाहिजे, त्याने काय करा, विठ्ठलाचं भजन करावं. म्हणून सर्वांना गोड असं भजन करूया. तू ले हरी का नाम विठ्ठल, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल